हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे एक स्पेशली तुमच्यासाठी जे पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही महत्त्वपूर्ण टॉपिक, प्रत्येक युनिटमधले काही महत्त्वपूर्ण टॉपिक जे तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून देतील. म्हणजे ते टॉपिक तुम्ही मिस न करता त्या टॉपिकवरती जरा जरी लक्ष दिलं आणि त्याच्यावरची एमसीक्यू प्रॅक्टिस केले तर नक्कीच त्यामध्ये त्या युनिटवरती मॅक्सिमम स्कोर तुम्हाला करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. सो ते टॉपिक आज कोणते आहेत आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट किंवा एक इम्पॉर्टंट अशी एक छोटीशी गोष्ट माझ्याकडे आहे जी तुम्हाला हेल्प करू शकते या पेपर टू इकॉनॉमिक्स मध्ये मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी. ती म्हणजे एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत जी बॅच चालेल 7 एप्रिल पर्यंत. जसं की ही टार्गेटेड डेट आहे. मी माझ्या प्रत्येक लेक्चर मध्ये देखील तुम्हाला सांगते की या वर्षीची जे एक्झाम क्रॅक करणार आहेत त्यांच्यासाठी 7 एप्रिल ही टार्गेट डेट आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन 31 जॅन शेवटची डेट आहे. तर त्या डेट पर्यंत रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुमच्या युद्धाला स्टार्ट करू शकता. तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो एक फुल कोर्स थ्रू. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे या फुल कोर्समध्ये पेपर 2 सोबतच पेपर 1 चं देखील प्रिपरेशन पूर्णपणे होणार आहे. या पूर्ण कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. 20% डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. ऑब्व्हियसली आजच्या दिवशी तर नक्कीच त्याच्यावर डिस्काउंट मिळणार आहे आणि या डिस्काउंटची दिलेली प्राइस आहे 20% डिस्काउंट. त्याची प्राइस होते 8,000. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि या ॲप थ्रू तुम्ही प्रिपरेशन करू शकता. ॲप मध्ये सर्च करा MS इकॉनॉमिक्स आणि त्या ठिकाणी कोर्सला जॉईन होऊ शकता. सो लवकरात लवकर स्टार्ट करा. आपल्याला नेक्स्ट बॅच जी आहे मंडे पासून स्टार्ट होते तो प्रिपरेशनला सुरुवात करूया. ठीक आहे. सो सुरू करूया आजच्या व्हिडिओला. एक सिलेबस मी घेतलेला आहे. ठीक आहे, जो आपल्या पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे. ठीक आहे, याचं मराठी ट्रान्सलेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा आणखी एक स्पेशल व्हिडिओ करू जो मराठी ट्रान्सलेशन त्याच्यामध्ये अवेलेबल असेल. पण सध्या मी जो वेबसाईटवर असणारा सिलेबस आहे तो घेतलेला आहे आणि त्यातून कोणते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. सो पहिला जो युनिट आहे आपल्या इकॉनॉमिक्स साठीचा तो आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला मराठीमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो. काय? सूक्ष्म अर्थशास्त्र. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा जो टॉपिक आहे, पहिला टॉपिक आहे थेअरी ऑफ कंझ्युमर बिहेवियर. ओके. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट. ठीक आहे. पहिले दोन्ही टॉपिक जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, हे दोन टॉपिक तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत, ज्याच्यामध्ये डिमांड सप्लाय याच्याबद्दलचे वेगवेगळे थेअरीज आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोडक्शन अँड कॉस्ट मध्ये वेगवेगळे कर्व्स आहेत. ते कर्व्सचे कशा प्रकारचे कर्व्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्यावरती देखील क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर रिस्क फॅक्टर्स, डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टनिटी, ॲटिट्यूड टुवर्ड्स रिस्क, हे पहिले 3 टॉपिक पण महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर फॅक्टर प्राइसिंग महत्त्वाचा आहे. ओके. इक्विलिब्रियम जो पॉइंट आहे तो देखील महत्त्वाचा आहे. वेलफेअर इकॉनॉमिक्स. ठीक आहे. त्यानंतर पॅरेटो ऑप्टिमिलिटी. ओके. हे काही टॉपिक्स आहेत जे तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये खूप युजफुल ठरणार आहे. ओके. त्यानंतर हे फक्त जे असिमेट्रिक इन्फॉर्मेशन बद्दलचे हे जे 2 टॉपिक आहेत ते तुम्हाला फक्त वाचनातून एकदा जायला पाहिजेत. पण ज्या टॉपिक्स वरती तुम्हाला भर द्यायचा इकॉनॉमिक्स साठी ते आहेत थेअरी ऑफ कंझ्युमर बिहेवियर, थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट, त्याच्यानंतर फॅक्टर प्राइसिंग अँड जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस. ओके. त्याच्यानंतर सेकंड युनिट कडे जाऊया आपण. सेकंड युनिट आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र. ओके. हवं असेल तर मी मराठी ट्रान्सलेशन सुद्धा याचं तुम्हाला अवेलेबल करून देईल. फक्त मला कमेंट बॉक्समध्ये टाका सिलेबस तुम्हाला मराठीमध्ये हवा असेल तर. ओके. तर
मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे नॅशनल इन्कम कन्सेप्ट अँड मेजरमेंट, जीडीपी, जीएनपी, एनएनपी या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. ते कसे कॅल्क्युलेट होतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा आहे कन्झम्पशन फंक्शन. ओके, नॅशनल इन्कम नंतर कन्झम्पशन फंक्शनशी रिलेटेड जे काही पॉइंट्स आहेत ते तुम्हाला सगळे स्टडी करायचे आहेत व्यवस्थित. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट ऑफ एम्प्लॉयमेंट, आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट. ओके, याच्यामध्ये येईल. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट फंक्शन हे सुद्धा याच्यातला आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स मधला पार्ट आहे. ओके, जे पॉइंट्स याच्यामध्ये नाही आहेत सिलेबस मध्ये ते पर्टिक्युलर तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे, जसं की डिटर्मिनेशन आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट हे आहे, सॉरी सेकंड पॉइंट किंवा सेकंड टॉपिक जो आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट फंक्शन, त्याच्यानंतर इन्फ्लेशन अँड फिलिप्स कर्व अनालिसिस. एव्हरी इयर इन्फ्लेशन आणि फिलिप्स कर्व मध्ये एक तरी क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, तो टॉपिक करा. ओके, हे काही टॉपिक्स आहेत मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. हे टॉपिक असे आहेत याच्यावरचे शॉर्ट क्वेश्चन्स विचारले जातात या पर्टिक्युलर युनिट मध्ये. ओके, सो हे टॉपिक व्यवस्थित करा. त्याच्यानंतर तिसरा जो युनिट आहे आपला स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स. याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस जास्त करायची आहे. ठीक आहे, कोणत्या कोणत्या याच्यावरती प्रॅक्टिस तर करायचीच आहे, पण याच्यामध्ये थेअरीवरती कशावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तर प्रोबॅबिलिटी थेअरीवरती विचारले जाऊ शकतात. कन्सेप्ट ऑफ प्रोबॅबिलिटी, डिस्ट्रीब्युशन मुवमेंट, सेंट्रल लिमिट थेरम हे काय आहे ते तुम्ही एकदा समजून घ्या. त्याच्यानंतर सॅम्पलिंग मेथड्स अँड सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन जे आहे ते येऊ शकतं, त्याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जातात, ते सुद्धा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत. लिनियर रिग्रेशन मॉडेल्स अँड देअर प्रॉपर्टीज. ठीक आहे, हे सुद्धा कन्सेप्ट तुमची क्लिअर असली पाहिजे. त्याच्यानंतर हा हायपोथेसिस टेस्टिंगचा पार्ट आहे, तो पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स वाले जे एक्झाम्पल्स असतात किंवा क्वेश्चन्स असतात ते याच्यातून येत असतात. ठीक आहे, हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत युनिट 3 मधले. युनिट 4 मधले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, सेकंड. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टॅटिक ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स अँड देअर ऍप्लिकेशन, डिफरन्स अँड डिफरन्शियल इक्वेशन विथ ऍप्लिकेशन्स, सेट्स फंक्शन अँड कंटिन्युअस सिक्वेन्स सिरीज हा पहिला पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आणि लिनियर अल्जेब्रा. मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स साठी मी सजेस्ट करेल हे तुम्ही रीड करण्यापेक्षा किंवा थेअरी रीड करण्यापेक्षा जे PYQs मध्ये तुम्हाला जे MCQs आलेले आहेत या युनिटवरचे, युनिट 4 वरचे, ते फक्त परत परत सॉल्व्ह करून बघा, तर तुमचा हा युनिट जो आहे तो पूर्णपणे प्रिपेअर होईल. ओके, स्पेशली त्याची थेअरी वाचा, त्याचं पूर्ण काय बुक मध्ये दिलेलं आहे किंवा नोट्स काय काय त्याचे हे रीड करण्यापेक्षा फक्त प्रॅक्टिस वरती भर द्या. ओके, त्याच्यानंतर युनिट 5. ठीक आहे, प्रॅक्टिस वाले दोन आपले युनिट आहे, युनिट 3 आणि युनिट 4, त्याच्यावरती प्रॅक्टिसने तुम्ही अभ्यास करू शकता. आता आहे युनिट 5 इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मध्ये पहिला जो टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरनॅशनल ट्रेड, बेसिक कन्सेप्ट अँड अनालिटिकल टूल्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर थेरीज, ज्या काही आपल्या थेरीज आहेत. ठीक आहे, इंटरनॅशनल ट्रेड थेरीज वरती आपण एक स्पेशल लेक्चर घेतलेला आहे, त्याच्यामधल्या ज्या ज्या थेरीज आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहे. हेक्सरोलिन थेरीज, ऍडव्हान्टेज थेरी, ठीक आहे, या सगळ्या थेरीज त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, त्या करून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर हा गॅट, WTO, रिजनल ट्रेड ब्लॉक, स्टेट पॉलिसीज इश्यूज जो आहे तो टॉपिक महत्त्वाचा आहे. इंटरनॅशनल ट्रेड अंडर इन्फॉर्मेशन कॉम्पिटिशन हा एक टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. एक्सचेंज रेट वाला पण खूप महत्त्वाचा आहे. कन्सेप्ट अँड थेरीज, जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केले असेल तर तुमच्या लक्षात येईल कन्सेप्ट वरती जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे त्या कन्सेप्ट वरती तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, युनिट 6 पब्लिक इकॉनॉमिक्स. पब्लिक इकॉनॉमिक्स मधले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. आता या टॉपिक मध्ये पण डीप मध्ये काही टॉपिक्स आहेत. जर तुम्ही हा टॉपिक जेव्हा बघायला जाल बुक मध्ये किंवा नोट्स मध्ये, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये आणखीन छोटे छोटे टॉपिक भरपूर आहेत. तर ते छोटे छोटे टॉपिक तुम्हाला मॅक्रो स्टडी करायची आहे. ठीक आहे, मॅक्रो टॉपिकची मॅक्रो स्टडी करायची आहे. मी फक्त इम्पॉर्टंट टॉपिक सांगते. ठीक आहे, पब्लिक इकॉनॉमिक्स मधला पहिला टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, मार्केट फेल्युअर अँड रेमेडियल मेजर्स. ओके, त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ मार्केट हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे.
पब्लिक बजेट अँड बजेट मल्टिप्लायर इम्पॉर्टंट आहे. ओके. पब्लिक डेब्ट्स अँड इट्स मॅनेजमेंट महत्वाचं आहे. ओके. ऍक्च्युली पब्लिक इकॉनॉमिक्स मधला हा जे टॉपिक्स दिलेले आहेत इम्पॉर्टंट, त्याच्या प्रत्येक टॉपिक वरती एक ना एक तरी क्वेश्चन्स येतच असतो. सो पब्लिक इकॉनॉमिक्स तसं बघायला गेला तर सोपा पण युनिट आहे. तर तुम्ही हा ऑलमोस्ट म्हणजे जे महत्वाचे कन्सेप्ट आहेत ते तुम्ही याच्यातले करा. ठीक आहे. फिस्कल पॉलिसी आणि इट्स इम्प्लिकेशन पण इम्पॉर्टंट आहे. ओके. नेक्स्ट युनिट नंबर 7, मनी अँड बँकिंग. सो याच्यामध्ये कंपोनेंट्स ऑफ मनी सप्लाय, सेंट्रल बँक, कमर्शियल बँक हे 3 इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती तुम्हाला जास्त काम करायचं आहे आणि थोडा वेळ मिळाला तर इन्स्ट्रुमेंट ऑफ वर्किंग मॉनिटरी पॉलिसी याच्याकडे पण बघायचं आहे आणि नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हा बघायला गेला तर हा पण खूप इम्पॉर्टंट. म्हणजे हे जे टॉपिक्स दिलेले आहेत ते सगळेच इम्पॉर्टंट आहेत. त्या टॉपिकवरती बरेच क्वेश्चन्स या युनिटमधून विचारले जातात. ठीक आहे. एकदा तुम्ही रीड केले तर तुम्हाला त्यातले हमखास क्वेश्चन्स येतील. म्हणजे कमर्शियल बँक्समध्ये जसं वेगवेगळ्या बँक्स आहेत त्यांची इस्टॅब्लिशमेंट, ठीक आहे, त्याच्यानंतर क्रोनॉलॉजिकली त्याचं अरेंजमेंट, ठीक आहे, किंवा जोड्या लावा, जसं की सन दिलेला आहे आणि त्या बँकेचं नाव दिलेलं असेल ते तुम्हाला पेअर करायचे, मॅच करायचे, असे सुद्धा क्वेश्चन्स कमर्शियल बँक या टॉपिकवरती येऊ शकतात. सेंट्रल बँकमध्ये त्यांचे पॉलिसीज काय काय आहेत किंवा कुठले कुठले मेजरमेंट्स आहेत जे मनी कंट्रोल करण्यासाठी वापरले जातात, असे क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जातात. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिसमध्ये PYQs घेऊ किंवा आपल्या कोर्समध्ये PYQs आहेत त्यावेळेस आपल्या लक्षात येतील की कुठल्या युनिटमध्ये कसे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. सो याच्यामध्ये पण पहिला टॉपिक महत्वाचा आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, थेअरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, पहिले 2 टॉपिक महत्वाचे आहेत. इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ओके, हा एक टॉपिक महत्वाचा आहे. मॉडेल्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, ओके, 4. त्याच्यानंतर टेक्निकल प्रोग्रेस. ओके. हे पहिले 1 2 3 4 5 टॉपिक जे आहेत ते खूप महत्वाचे आहे. या युनिटवरती याच्यावरती भर द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 9वा युनिट आहे एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी. खूप सोपा युनिट आहे. शेवटचे हे 2-3 जे टॉपिक्स युनिट्स आहेत ते सोपे आहेत. ठीक आहे. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स, फॉर्म्युलाज वगैरे टाकायचे नाहीये. ठीक आहे. सो कन्सेप्ट ऑफ मेजर्स फर्टिलिटी अँड मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर एज स्ट्रक्चर डेमोग्राफिक डिव्हिडंड. ओके. हे 2 टॉपिक. कॉस्ट बेनिफिट अँड अनालिसिस ऑफ कंपेन्सेशन क्रायटेरिया, हा. त्याच्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ एन्व्हायरमेंटल गुड्स आणि मार्केट फेल्युअर. एन्व्हायरमेंट गुड्स म्हणजे कसं होऊ शकतं याच्याबद्दल तुम्हाला स्टडी करायचा आहे. याच्यावरती हमखास क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर लास्ट युनिट जो आहे आणि खूप मोठा युनिट आहे हा. ठीक आहे. हा, त्यामुळे यातले हे टॉपिक करा. इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया. ठीक आहे. पॅटर्न अँड स्ट्रक्चर कसं आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंट्रल स्टेट फायनान्शियल रिलेशन अँड फायनान्स कमिशन ऑफ इंडिया, FRBM. ओके. म्हणजे हा टॉपिक. त्याच्यानंतर रिफॉर्म्स इन लँड, लेबर अँड कॅपिटल मार्केट्स. त्याच्यावरचाच टॉपिक पॉवर्टी, इनइक्वालिटी अँड अनएम्प्लॉयमेंट. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. ओके. हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे या 10व्या युनिट मधले. त्याच्यावर जास्त भर द्यायचा आहे, ते करायचं आहे. याचा अर्थ असं नाही की हे इम्पॉर्टंट टॉपिक केलेले आहेत म्हणजे बाकीचं रीडही करायचं नाही. कंपल्सरी जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे तो एकदा डोळा घालून गेलेलाच पाहिजे. ठीक आहे. आणि जर वेळ कमी असेल तर तुम्ही हेच टॉपिक करून गेलात तरी देखील तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स या एक्झाम मध्ये मिळवू शकणार आहात. सो आता आपण संपूर्ण युनिटचे इम्पॉर्टंट टॉपिक बघितलेले आहेत. सो या टॉपिक वरती भर द्या आणि आपला प्रिपरेशनला स्ट्रॉंग बनवा. ओके. ऑल द बेस्ट एव्हरीवन. थँक यू.